तर मित्रांनो, हा जून जुलैच्या टायमाला ना एक पक्षी ओरडायला सुरुवात होतो, पावसाला बोलवत असतो, पावशा गो करून. तसंच तो पक्षी आता, त्या पक्षाचं नाव मला माहिती नाही काय आहे ते, पण तो पक्षी आता इथे आजूबाजूला आमच्या घराच्या इथे ओरडतो आहे एकदम जोरात. तर बघा, पावशा गो. पण काही लोक बोलतात की तो असा बोलतो आहे की पेरते व्हा. पण काय आमच्याकडे लोक बोलतात की तो पावशा गो बोलतो आहे. आता ओरडते, तुम्हाला दाखवते आवाज त्याचा, ऐकवतोय. तो आवाज हा बघा. जवळपासच आहे, खूप जोर धरलाय. आता मी जवळ आल्यामुळे आवाज कमी केला आहे. त्या समोरच्या आंब्याच्या झाडावरती आहे तो पक्षी. पावशा गो बोलतोय का पेरते व्हा बोलतोय. आवाज ऐका. गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पाऊस खूप लांबावला आहे. म्हणजे मागे एकदा लागला होता, त्याच्यानंतर काय पाऊस लागलेला नाही. खूप ऊन लागते गावाला, पावसाचं कुठे नाव नाही आहे. तर मित्रांनो, आता पेरणीला सुरुवात झालेली आहे गावाला. कालपासून पेरणीला आमच्याकडे सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या नवीन घराच्या खळ्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली म्हणजे 3 दिवस झाले सुरुवात होऊन. कालपासून भात शेतीची पेरणीला सुरुवात झाल्यामुळे कामगार काय आलेले नाहीत. तर मित्रांनो, खळं बांधायला सुरुवात केली आम्ही आणि 2 लाईन बाकी राहिलेत खळ्याच्या. मग खळं कंप्लीट होईल चिरे बांधून. तर तुम्हाला दाखवतो मी खळ्याची हाईट, समोरून झालेल्या खळ्याची हाईट आणि त्याला लागणारे आता भरण खूप लागणार आहे. तर तुम्हाला मी खळ्याची हाईट दाखवतो किती झाली ते. हे बघा, हे समोर जे आहे ना, घराच्या समोर याला खळं बोलतो आम्ही. ह्या खळं बांधायला सुरुवात केली आणि थांबलो आहे आता आम्ही, कारण कामगार सगळे भात पेरणीला गेलेले आहेत. तर बघा, एवढी हाईट, अजून याच्यावरती 2 दगड लागणार आहेत, म्हणजे अजून खूप हाईट होईल ह्याच्यावरती. तर एवढी हाईट झाल्यानंतर आपल्याला दगड आणि मातीची भरावड लागणार आहे. त्यासाठी परत खूप त्रास आहे. तर मी तुम्हाला आतून दाखवतो मित्रांनो किती उंची झाली आणि किती मातीने दगड लागतील ते. बघा, हे बघा, खूप मोठं खळं पकडलं आहे. अशी लांबी आहे 40 आणि रुंदी आहे 20 फूट. एवढं मोठं खळं आहे मित्रांनो. तर आता ह्याच्यामध्ये आहेत आपल्याला दगड आणि माती टाकायची आहे. त्यावेळी कुठेतरी अशी लेवल येईल. तर त्यासाठी पण खूप त्रास आहे, कारण एवढे दगड आणि एवढी माती मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे आपल्याला परत फुटकळ मागावी लागणार आहे. जसे आपण हा जो चौथरा बांधला घराचा त्यावेळी फुटकळ मागवले त्याप्रमाणे. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो कुठपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला खळं ते. हे बघा, हा चौथरा जो आहे, हा चौथऱ्याचं आता फक्त 1 आणि 2 हे 2 दगड बाकी राहिलेत. म्हणजे 2 लाईन फिरतील पूर्ण असे खळ्याला आणि वरतून 4 लाईन सोडून देणार. म्हणजे अशा पायऱ्या येणार दरवाजाच्या इथून. असं प्लॅनिंग आहे आपलं, एवढं खळं घ्यायची. तर खूप उंची झाले, बघू शकता तुम्ही. खूपच उंच झाले, माझ्या हाईटच्या वर उंच झालेलं आहे आणि अजून उंची वाढेल. तर त्यासाठी मातीने दगड खूप लागणार आहे भरावड. नाहीतर पाऊस पडला तर याच्यामध्ये पाणी साचून राहील. याच्यामध्ये एक मोठं टेन्शन आहे. खाली मला 1-2 होल मारावे लागणार आहेत पाणी पास होण्यासाठी. आणि हे आपलं समोर दिसणारं हे घर बघा, हे खळ्याच्या समोरून दिसणारं हे घर आता लेवल आल्यानंतर व्यवस्थित वाटेल. तोपर्यंत घराचं पण मित्रांनो खूप काम पेंडिंग आहे अजून. लादी, प्लास्टर, बरंच काय काम पेंडिंग आहे अजून. तरी बघूया आता
कधी होतं आहे ते काम. कारण आपल्याला आता निघायचं आहे मुंबईला. माझी 6 तारीखची तिकीट आहे. मी 6 तारीखला बसणार मुंबईला जायचं आहे. कारण आपलं माझ्या मुलीची शाळा चालू होणार आहे 15 तारीखपासून. तर मित्रांनो, आता आपल्याला पूर्ण भिजवून घ्यायचं आहे. कारण मी मागच्या वेळी पण तुम्हाला बोललो होतो, घराच्या वेळी ज्यावेळी दगड बांधकाम असतं, दगडाचं बांधकाम, त्यावेळी पाण्याचं खूप मारा करावा लागतो. कारण हे सिमेंट असं व्हाईट झालं नाही पाहिजे, कारण तडे जायची शक्यता असते. हे बघा, तर ह्याला दिवसातून 3 वेळ पाणी मारावं लागतं. तर त्यासाठी आता आपल्याकडे पाण्याचा साठा कमी आहे. पाणी भरावं लागेल मला अगोदर विहिरीतून काढून, आणि नंतर हे पूर्ण भिजवून घ्यायचं आहे. तर आता पहिलं जातो पाणी भरायला. पाणी भरून झाल्यानंतर पाणी मारायचं आहे पूर्ण दिवाळांना. कारण खूप पाणी लागतं, हाईटच्या हिशोबाने पाणी खूप लागतं. कारण चिरा तेवढा भिजला पाहिजे, सिमेंट व्यवस्थित लागलेलं आहे ते पूर्णपणे भिजलं पाहिजे. कारण जेवढं पाणी असेल तेवढं बांधकामासाठी चांगलं असतं, तेवढं बांधकाम मजबूत राहतं मित्रांनो. त्यासाठी पाण्याची कमी करायची नाही. जेवढं पाणी माराल तेवढं कमी आहे. कारण जेवढं पाणी माराल तेवढी मजबूती पण तेवढीच असते मित्रांनो. तर आता आपण सुरुवात करूया पाणी भरायला, नंतर पाणी मारायला. तर आता पहिलं मी जातो विहिरीवरती पाणी भरण्यासाठी. कारण हे रशीने ओढायचं आहे. त्याला आम्ही काढणं बोलतो. काढण्याने पाणी काढून. हे बघा, माझं हाताचे साला गेले आहेत ओढून. तर आता पहिले जातो, हे घुडे घेतो आणि पाणी भरायला जातो विहिरीवरती. तर मित्रांनो, मला 1-1.25 तास लागला पूर्ण पाणी भरून. या पूर्ण बांधकामाला पाणी मारायला जवळजवळ 1.25 तास लागला. कारण पाणी भरलेलं नव्हतं, मला पूर्ण विहिरीतून पाणी काढून ते भरून मारावं लागलं. हे बघा, हे आता कंप्लीट झालं आहे मारून. आता ऊन असल्यामुळे लगेच सुकतं ते पाणी. तर हे पूर्ण 3 साईड पाणी मारून माझं झालेलं आहे कंप्लीट. हे सगळं असं पूर्णपणे ओलं करावं लागतं. कारण ऊन खूप असल्यामुळे जर पाणी नसेल तर ह्या बांधकामाला भेगा जाऊ शकतात, म्हणजे चीर जाऊ शकतो. त्यासाठी पाणी कंपल्सरी, आणि पाणी पण भरपूर लागतं याला. जेवढं पाणी मला तेवढं कमी आहे, मग असे तुम्हाला बोललो होतो. तर मित्रांनो, मी मुंबईवरून येताना एक नारळाचं झाड आणलं होतं. ते नारळाचं झाड गावी आणल्यानंतर एका केंडामध्ये कापून माती वगैरे टाकून त्याच्यामध्ये ठेवलं होतं. ते नारळाचं झाड तुम्हाला आता मी दाखवतो केवढं झालं आहे. याला डेली मी सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम पाणी घालतो. हे बघा, एवढं मोठं झालं आहे आता. आत्ताच पाणी घातलं याला. हे प्लास्टिकचं केंड असं कापलं मोठं, आणि त्याच्यामध्ये माती टाकून असं हे झाड लावून एका रूममध्ये ठेवलं आहे मी. कारण बाहेर लावू शकत नाही आता सध्या तरी, कारण पाणी लागतं याला. आणि जूनमध्ये, आता जून चालू झालं आहे आणि आता पावसाळा चालू झाल्यानंतर ह्याला इथे कुठेतरी अशी जागा पकडून मस्तपैकी साईडला ते लावून टाकायचं आहे. कारण आता बाहेर ठेवलं तर काही गुरं खाणार त्याला. त्यासाठी आता बाहेर ठेवू शकत नाही आपण. पावसात मस्तपैकी इकडून कुठेतरी जागा बघून व्यवस्थित त्याला लावून टाकायचं. मग पावसाळ्यावर पाणी घालायची गरज नाही. नंतर दिवाळीनंतर परत पाणी घालावं लागेल त्या नारळाच्या झाडाला. कारण नारळाच्या झाडाला खूप पाणी लागतं मित्रांनो. तर एवढं झालेलं आहे झाड. तर मित्रांनो, एका खारुताईने ना इथे आड्यामध्ये ह्या कोपऱ्यावरती एक घरटा बांधला आहे. ते बघा, इथून दिसत नसेल पण त्या कोपऱ्यावरती असं नारळाची कीस वगैरे असं गवत आणून छोटंसं एक घरटा बांधला आहे. आता त्याच्यात पिल्लं देईल ती खारुताई. तर आता ॲक्च्युली प्लास्टर बाकी असल्यामुळे हे पूर्ण पॅक करायचं बाकी आहे. हे पूर्ण असं पॅक होईल, सिमेंट वगैरे असेल टाकून व्यवस्थित सगळं. कारण उंदीर वगैरे आला नाही पाहिजे. एकदा जर उंदीर आतमध्ये शिरला तर तो बाहेर जाताना मुश्किल आहे. त्यासाठी हे सगळं पूर्ण असं पॅक करायचं आहे. हे बघा, आताच खारुताईने तिथे घरटा बांधलेला आहे, त्यामुळे सावध व्हावं लागेल आपल्याला. हे बघा, हे सगळं असे पूर्ण सांधे भरून पॅक करायचं आहे. ज्यावेळी आपण प्लास्टर होईल त्यावेळी सगळं पॅक होईल. म्हणजे जो गॅप आहे हा पॅक होऊन जाईल पूर्ण. नाही तर उंदरांचं टेन्शन आहे. एकदा उंदीर जर घरात घुसला तर तो बाहेर येताना मुश्किल आहे. आणि ह्याला आपल्याला डिवाईड करायचं आहे. आपलं त्या मोठ्या किचनला इथून दिवाळ घालायचं आहे. ते पण बांधकाम करून घ्यायचं आहे. पण सध्या
कामगार सगळे शेतीच्या कामाला लागल्यामुळे कामगार आपल्याला भेटत नाही, आले तरी 1-2 दिवस येतात. तर मित्रांनो पाणी वगैरे मारून झालं आहे. परत मला संध्याकाळी यावं लागेल पाणी मारायला. दुपारचं ऊन असल्यामुळे पाणी मारत नाही मी दुपारचं. तर संध्याकाळी 4-5च्या टायमिंगला येऊन मला परत पाणी भरून पाणी मारायचं आहे. तर आता खूप भूक लागली, बघूया घरी जाऊन भाकरी वगैरे खायची. सकाळची न्याहारी बोलतो आपल्याला गावाला, ते न्याहारी जर तयार असेल, तयार झालेलीच असणार, जाऊन खायचीच आहे आपल्याला. तर भूक पण खूप लागली आहे, कारण पाणी भरून पाणी मारून. तर मित्रांनो खळ्याच्या बांधकामासाठी मी 500 दगड मागवला होता. आता 500ला जवळजवळ 70 दगड, 60-70 दगड राहिला असेल. कारण हे कातळ असल्यामुळे बरेच दगड असे फुटतात आणि हे दगड थोडेसे बाद आहेत. जसे जेवढे पाहिजे तेवढे चांगले नाही भेटले आपल्याला ह्या ट्रिपमध्ये. तर 500ची एक ट्रिप मागवली होती. आता हे दगड पण आपल्याला कमी पडणार आहेत. अजून आपल्याला 100-200 दगड आपल्याला लागणार आहेत अजून, कारण 2 लाईन बाकी आहेत, प्लस आपल्याला बैठक करायची आहे. त्यासाठी आपल्याला दगड लागणार आहे. तरी पण एक मला 300 नाही तर 500ची ट्रिप एक मागवायची आहे परत. तर बघूया, कारण आता पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याला चिरे भेटणं मुश्किल आहेत. कारण चिऱ्याच्या खाणी पावसामध्ये बंद होतात. काहीच खाणी असे असतात की चालू असतात, त्या पण नेमकेच. पण ह्यातली खाण मी त्याला विचारलं तर ती चालू असणार आहे पावसामध्ये. तर मला एखादी ट्रिप मागवून घ्यायची आहे. तर त्याच्या अगोदर मी आता फुटकळ मागवले. आता उद्या फुटकळीचा एक डंपर येईल, 12 टनचा जो डंपर असतो तो. म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ट्रॅक्टर एवढी फुटकळं राहील. म्हणजे फुटकळ म्हणजे काय, हे जे बाद झालेले दगड असतात ना, ते आपण मागे मागवले होते ते घराच्या भरणीसाठी. तसं ह्या खळ्याच्या भरणीसाठी मी फुटकळ मागवले. ती उद्या एक डंपर येणार आहे. कारण आजच मागवलं होतं, पण ते ज्याच्याकडे मागवलं त्याचा ड्रायव्हर जागेवर नसल्यामुळे आज ती ट्रिप येणार नाही फुटकळची. तरी मी बरेच असे माझ्याकडे फुटकळ होते, ते आतमध्ये असे डंप करून ठेवलेले आहेत. आता ते डंप करायला डंपर असल्यामुळे जर जमलं तर डंप होईल, नाहीतर मग ह्याच्यावरती पडलं तर हे बाद होऊन जाईल. नाहीतर मग इथेच असं डंप करून ठेवायचं आणि मग इथून आतमध्ये एक एक दगड असा व्यवस्थित बसवून घ्यायचा आतमध्ये. कारण खूप उंची असल्यामुळे किती डंपर लागतील ह्याचा काही ताळमेळ नाही आहे. बघूया, ट्राय करूया. आता एवढं केलं तर एवढं करायला काय आहे, होऊन जाईल. तर मित्रांनो हा जून-जुलैच्या टायमाला ना एक पक्षी ओरडायला सुरुवात होतो, पावसाला बोलवत असतो, पावशा गो करून. तसंच तो पक्षी आता, त्या पक्षाचं नाव मला माहिती नाही काय आहे ते, पण तो पक्षी आता इथे आजूबाजूला आमच्या घराच्या इथे ओरडतो आहे एकदम जोरात. तर बघा, पावशा गो. पण काही लोक बोलतात की तो असा बोलतो आहे की पेरते व्हा. पण काय आमच्याकडे लोक बोलतात की तो पावशा गो बोलतो आहे. आता ओरडते, तुम्हाला दाखवते आवाज त्याचा, ऐकवतोय. तो आवाज जवळपासच आहे, खूप जोर धरलाय. आता मी जवळ आल्यामुळे आवाज कमी केला आहे. त्या समोरच्या आंब्याच्या झाडावरती आहे तो पक्षी. पावशा गो बोलतोय का पेरते व्हा बोलतोय. आवाज ऐका. तर मित्रांनो हा जो पक्षी आहे पेरते व्हा किंवा पावशा गो बोलतात, पावशा गो बोलतो. हा जो पक्षी आहे ह्याची अशी एक स्टोरी आहे. आम्हाला पूर्वीचे म्हातारे लोक बोलायचे, आजी आजोबांच्या काळातले लोक, की हा पक्षी आहे ना, याला पक्षाला माहेराला जायचं असतं. तर त्याला माहेराला जायला खूप घाई असते. तर त्याच्या गोठ्यामध्ये आहे ना खूप गाईगुरं असतात. तर त्यांना पाणी वगैरे घालायचं असतं. तर ते दिवसभर ती जाणार, त्यामुळे त्याने काय केलं, एक याच्यामध्ये शेण कालवलं, त्याच्यात पाणी ओतून शेण कालवून प्रत्येक गुरवाला ते घातलं. तर त्याला ते पाप लागलं त्या पक्षाला, की ढोरांना म्हणजे गुरांना हे शेणाचं पाणी घातल्यामुळे. तर त्याला तो शाप भेटला
की तुला पण असं पाणी पाणी करून राहावं लागेल. तर ही अशी कथा आहे पक्ष्याची. म्हणून तर असं बोलतात की ते पावसागो आणि पहिल्या पावसाचा थेंब फक्त त्याच्या तोंडात जातो असे बोलतात. ते खरं खोटं आपल्याला काय माहिती नाही मित्रांनो. अशा खूप जुन्या स्टोऱ्या आहेत ह्या. असे म्हातारी माणसं आम्हाला सांगायचे की अशी ह्या पक्ष्याची स्टोरी आहे की जनावरांना त्याने शेणाचं पाणी घातल्यामुळे त्याला तो शाप भेटला आणि त्यामुळे तो पावसागो त्याला पण पाणी भेटत नाही. तर ते असं डबक्यात साठलेलं पिटलेलं पाणी असं ते पित नाही असं म्हणतात. मग ते वरून पडणाऱ्या पावसाचा थेंब फक्त त्याच्या तोंडात जातो. आणि तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. प्लस तुम्ही जर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.